व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी मात्र एकत्र करत असतो. सर्वसामान्यांना घर घेणं सोपं व्हावं यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी जी आहे 2.0 याला मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरिबाप्रमाणेच मध्यमवर्गीयांना सुद्धा होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग म्हणजेच EWS, निम्न उत्पन्न गट म्हणजे LIG आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG कुटुंबाचा समावेश होतो. तर ही जी काही योजना आहे तर या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरायचा, याला लागणारे डॉक्युमेंट नेमके कोणते आहेत, यामध्ये काय काय प्रकार या योजनेअंतर्गत येतात, याचा लाईव्ह एक्झाम्पल किंवा लाईव्ह पद्धतीने डेमो जो आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचा एकही जो पॉईंट आहे त्याच्यामधला तो राहणार नाही किंवा एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ॲड करण्याचं किंवा राहणार नाही आणि तुमचं जे आहे ते लवकरात लवकर तुम्हाला ही स्कीम आहे ती तुम्हाला सँक्शन मिळेल. तर चला तर मग जाऊया आपण स्क्रीनवर आपल्या की ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे आहे. त्याची जी काही लिंक आहे त्या वेबसाईटची ती लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही क्लिक करून त्या वेबसाईटवर जाऊ शकतात. तिथून पुढे नेमकं काय करायचं ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग PM आवास शहरी 2.0 जी योजना आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा ते आता आपण पाहणार आहोत. तर त्या सर्वप्रथम आपण त्या आता वेबसाईटवर जाऊया. तर त्याप्रमाणे मी आत्ता जो वेबसाईट आहे त्याचा जो आहे तो URL जो आहे तो या ठिकाणी टाकत आहे. तर तशाच पद्धतीने तुम्हाला तो जो आहे URL तो टाकायचा आहे. तर आता आपण जी वेबसाईट आहे PM आवास शहरी 2.0 जी पूर्ण जी वेबसाईट आहे त्या आता वेबसाईटवर या ठिकाणी आपण जे आहे ते आलेलं आहे. जी वेबसाईटवर तुम्हाला जो आहे ते दिलेलं आपण जे प्रमाणे बोललो त्याप्रमाणे दिलेलं आहे की आत्तापर्यंत 1,18,000.64 लाख जे आहे ते हाऊस सँक्शन झालेले आहेत. त्यानंतर 114.3 लाख हाऊसेस जे आहेत ते ग्राउंडेड झालेले आहेत. त्यानंतर 88.02 लॅक्स जी घरं आहेत ती आत्तापर्यंत कंप्लीट झालेली आपण पाहतो. तुम्हाला इथं दिसतंय की अप्लाय फॉर PMAY अर्बन 2.0 साठी अप्लाय करण्याचं तुम्हाला तिथं तो ऑप्शन आहे तो तुम्हाला तिथं आपल्याला पाहायला जो आहे तो मिळतोय. तर आता आपण त्याच्यावर आपण आता क्लिक करणार आहोत आणि पुढं प्रोसेस ही पाहणार आहोत की कशाप्रकारे जे आहे ते फॉर्म हा भरला जातो. तर आता आपण त्याच्यावर क्लिक करूया. आता याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी जी माहिती आहे जी माहिती पूर्ण दिली जाते की आत्तापर्यंत जे आहे ते या योजनेच्या अंतर्गत किती जी आहेत ती घरं दिलेली आहेत किंवा किती घरं बांधलेली आहेत, किती आत्ता घरं जी आहे ती बांधायचे बांधकाम जे आहे ते चालू आहे. तर इथं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी जर तुम्ही गेला तर इथं 3 डॉट तुम्हाला मिळेल. ॲक्च्युली आपण मोबाईलवर करतो आहोत किंवा टॅबवर करत आहोत त्यामुळे हे मोबाईलच्या दृष्टीने तुम्हाला मोस्टली आता काम आपली मोबाईलवर झालेली आहेत. तर मोबाईलच्या सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर इथे 3 डॉट तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या 3 डॉटवर तुम्हाला आता आपल्याला क्लिक करायचे. जेव्हा आपण ह्या 3 डॉटवर क्लिक करणार आहोत तेव्हा इथं हे सगळे ऑप्शन्स येतात. मी होम, स्कीम गाईडलाईन, अप्लाय फॉर PMY अर्बन 2.0 त्यानंतर बाकी जे काय आहेत ते प्रश्न तुम्हाला तिथं दिसत आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला आता जे आहे ते अप्लाय फॉर PMAY अर्बन 2.0 याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तर आपण त्याच्यावर क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर साधारणतः ही अशा प्रकारची विंडो जी आहे ती तुम्हाला दिसते. आता हे विंडो म्हणजे नेमकं काय आहे तर PM आवास शहरी योजना जी आहे तर या योजनेच्या अंतर्गत कोणकोणते प्रकार आहेत, प्रत्येक प्रकार जो आहे त्या प्रत्येक प्रकाराचं काय महत्त्व आहे ते आपल्याला आता याच्यातून जे आहे ते पाहायचं आहे. तेव्हा या होमची माहिती पण आपल्याला असणं खूप जे आहे ते महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं.
तर आपण आता ते पाहूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की स्कीम इज एम टू प्रोव्हाइड ऑल वेदर पक्का हाऊस टू ऑल एलिजिबल अर्बन हाऊसेस होल्ड अक्रॉस द कंट्री. म्हणजे अक्रॉस द कंट्री, पूर्ण भारतात या पद्धतीच्या या स्कीमच्या अंतर्गत आपण जे लोक याला एलिजिबल आहेत, पात्र आहेत, त्या लोकांची आपण याच्यामध्ये जे आहे ते सरकार घरं बांधून देतात आपण पाहतो. तर याच्यामध्ये जी पहिली जो प्रकार आहे तो आपण पाहूया. तो लिहिलेला आहे बेनिफिशरी लीड कन्स्ट्रक्शन, म्हणजे BLC. तिथे लिहिले बघा, द BLC वर्टिकल ऑफ द स्कीम स्मॉल प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट अप टू 2.5 लाख up to 2.5 lakhs to eligible family belong to the EWS category having annual income up to 3 lakhs to construct new pakka houses up to 45 SQM कंस दिलेला आहे and all weather dwelling unit on their own available land. तर याचा मराठीत अर्थ जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं कुटुंब की ज्याच्याकडे 45 चौरस मीटर स्वतःची जागा आहे आणि ज्याचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापर्यंत आहे, अशा कुटुंबाला सरकार जे आहे ते 2.5 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य किंवा 2.5 लाखापर्यंतची मदत जी आहे ती त्यांचं घर बांधण्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर यामध्ये जे दुसरा प्रकार आहे तो आपण पाहूया आता. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप, म्हणजेच AHP. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप AHP vertical small provide financial assistance to EWS beneficiary for owning pakka house under this vertical affordable houses for 30 to 45 SQM carpet area which constructed by the public private agency and made available for allotment to the eligible beneficiary to EWS category. Financial assistance up to 2.5 lakhs per EWS. Annual income up to 3 lakhs. Flat is provided together by central and state agencies on the purchase price of the property to the EWS beneficiary in AHP projects. याचा जो अर्थ तुम्ही समजून घेण्याचा जो प्रयत्न केला की याच्यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे किंवा स्वतःची अशी जमीन नाही, म्हणजेच ज्याची स्वतःची जमीन नाही परंतु ज्या काही एजन्सीज नेमलेल्या असतात ते लिहिलेलं आहे की पब्लिक प्रायव्हेट एजन्सीज, ज्या गव्हर्नमेंटनी किंवा सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटनी ज्या एजन्सीज असतात प्रायव्हेट पब्लिक ज्या नेमलेल्या असतात की ज्या तुम्हाला घर बांधून देतात, की ज्यांचे बांधलेले घरं असतात, त्याच्यामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्याच्या घरासाठी EWSच्या अंतर्गत त्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचं जे आहे ते अर्थसहाय्य मिळतं. तिथं पण तेच आहे की ॲन्युअल इन्कम तुमचा 3 लाखापर्यंत पाहिजे नाही आणि याची जी कार्पेट एरिया असेल जो आहे तो 30 ते 45 चौरस मीटर असणार आहे. तर हा जो आहे हा दुसरा प्रकार आहे तो याच्यामध्ये AHP असं म्हणतात, म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. म्हणजे तुमची जागा नाही आहे पण बाकीच्या एजन्सीचा जो ते फ्लॅट बांधतात त्याच्यामध्ये तुम्ही फ्लॅट हा घेऊ शकता. त्यानंतर आपण जो पुढचा जो प्रकार आहे तो पाहणार आहोत. तो काय आहे, तो पुढचा प्रकार आपण जो पाहतोय तो म्हणजे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, म्हणजे ARH. तर ही ARH जी काही कॅटेगरी आहे याच्यामध्ये बेसिकली काय आहे, द व्हर्टिकल शॅल इन्श्युअर अफोर्डेबल अँड हायजेनिक लिव्हिंग स्पेस फॉर अर्बन ड्वेलर हू डू नॉट वॉन्ट टू ओन हाऊस बट रिक्वायर हाऊसिंग ऑन शॉर्ट टर्म बेसिस. म्हणजेच ज्यांना स्वतःचं घर नको आहे परंतु त्यांना काही काळासाठी किंवा काही थोड्या काळासाठी त्या शहरात राहायचं आहे. ARH विल बी प्रमोटेड सर्टन ऑफ ॲडिक्वेट रेंटल हाऊसिंग फॉर EWS आणि LIG बेनिफिशरी. हे जे याच्या अंतर्गत जे आहे म्हणजे रेंटल हाऊसिंग जी स्कीम आहे किंवा ARH जी कॅटेगरी आहे ती EWS आणि LIG या प्रकारच्या व्यक्तींनाच ती जी आहे ती दिली जाते. म्हणजे मोस्टली याच्यामध्ये काय असतं की जे बाहेरचे होमलेस असतात, म्हणजे बाहेरून स्थलांतरित आले लोक असतात, कामगार असतात, रिक्षावाले असतात, सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा स्ट्रीट वेंडर असतात की जे सिजनेबल धंदा करतात किंवा बाहेरून काही कामानिमित्त फक्त इथं ते आलेले असतात. तर अशा लोक हे तात्पुरते असतात, म्हणजे तिथलं काम संपलं का ते दुसऱ्या गावात जातात किंवा दुसऱ्या शहरात जातात. अशा लोकांना जे आहे ते या अंतर्गत त्यांना घर मिळतं.
तर इथं दिलेलं आहे की EWS अँड LPG बेनिफिशियरी हॅव्हिंग ॲन्युअल इन्कम 3 लाख टू 6 lakhs रिस्ट्रिक्टिव्हली कॅन अवेलेबल ऑफ दिस फॅसिलिटी. तर याच्यामध्ये त्याचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाख आणि 6 लाख म्हणजे EWSसाठी 3 लाखापर्यंत असलं पाहिजे आणि LIG कॅटेगरीसाठी ते 6 लाखापर्यंत असलं पाहिजे. अशा लोकांना जी आहे ते या कॅटेगरीमध्ये घर दिलं जातं. त्यानंतर आता जी चौथी कॅटेगरी आपल्याला म्हणता येईल, तर चौथी जी कॅटेगरी आहे ती आपण पाहूया आता. तर चौथी कॅटेगरी आहे इंटरेस्ट सबसिडी स्कीम म्हणजे ISS. अंडर द इंटरेस्ट सबसिडी स्कीम वर्टिकल ऑफ PMI अर्बन 2.0 द सबसिडी विल बी प्रोवाइड ऑन द होम लोन सँक्शन अँड डिस्बर्स ऑन 1 September 2024 or after the eligible beneficiary of EWS, LIG and MIG for purchase, repurchase, construction of houses. तर याच्या अंतर्गत काय आहे की तुमच्याकडे जागा पण नाही आहे, तुम्हाला पार्टनरशिपमध्ये पण बांधायचं नाही आहे किंवा रेंटल पण तुम्हाला नको आहे, पण तुम्ही नवीन घर घेण्यासाठी कुठेतरी लोन घेत आहे, तर त्या लोनवर तुम्हाला त्याच्या इंटरेस्टवर गव्हर्नमेंट जे आहे ते या अंतर्गत सबसिडी देण्याचं काम करतं. पण हे लागू कोणाला आहे 2.0 अर्बन, तर ज्याचं 1 सप्टेंबर 2024ला लोन सँक्शन झालं आहे किंवा त्यानंतर सँक्शन झालं आहे, डिस्बर्स झाला आहे, अशा लोकांना ही स्कीम मिळते. त्याच्यामध्ये तो EWS अंतर्गत असेल किंवा LIG अंतर्गत असेल, MIG अंतर्गत असेल, या कोणत्याही अंतर्गत जरी तो असला तरी त्याला ही स्कीम मिळते. याच्यामध्ये पुढं दिलेलं आहे त्यांनी की हाऊस होल्ड्स बिलॉंग्स टू EWS, LIG आणि MIG कॅटेगरी विल बी ॲन्युअल इन्कम ऑफ अप टू 3 lakh, 6 lakh and 9 lakhs रिस्पेक्टिव्हली विल बी इलिजिबल टू अवेल द बेनिफिट ऑफ द स्कीम. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्याचं वार्षिक उत्पन्न 3 लाख, EWSसाठी 3 लाख, LIGसाठी 6 लाख आणि MIGसाठी 9 लाख हे जर उत्पन्न त्यांचं असेल तर ते लोक या इंटरेस्ट सबसिडी स्कीम म्हणजे ISSमध्ये जे आहे ते ॲप्लिकेबल आहेत किंवा ते त्याच्या अंतर्गत ते त्यांचं ही स्कीम घेऊ शकतात. तर आता आपण हे सगळं जे आहे ते पूर्ण पाहून घेतलं की ह्याच्या कोणकोणते प्रकार आहेत. तर आता आपण याच्यामध्ये क्लिक टू प्रोसीडवर आपल्याला या ठिकाणी आता क्लिक करायचे. तर क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर जे आहे क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं एक विंडो ओपन होती, त्यामध्ये दिलेलं आहे की डॉक्युमेंट रिक्वायर म्हणजे हे योजनेमध्ये किंवा हा फॉर्म आता भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्या आता सोबत तुम्हाला हवे आहेत. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे ॲप्लिकंट आधार डिटेल्स, आधार कार्ड नंबर, नेम ॲज पर आधार, डेट ऑफ बर्थ. म्हणजे जे आहे आधार कार्ड नंबर सोबत तुम्हाला आधार कार्ड पाहिजे तुमच्यासोबत. त्यानंतर आधार कार्डवर जे आहे ते नाव आधार कार्डनुसारच तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे देखील तुम्हाला महत्त्वाचे असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आधार डिटेल ऑफ फॅमिली मेंबर्स. त्यामुळे त्यांचा आधार म्हणजे तुमचे जे काही फॅमिलीमध्ये सर्व माणसं आहेत त्यांचे आधार कार्ड नंबर तुमच्याकडे हवेत, त्यांचं आधार कार्डानुसार नाव हवं आहे, त्यानंतर त्यांची जन्मतारीख तुम्हाला हवी आहे. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे ॲक्टिव्ह बँक अकाउंट डिटेल ऑफ ॲप्लिकंट, अकाउंट नंबर, बँक नेम, ब्रांच, IFSC कोड लिंक विथ आधार. तर बँक तुमचं खातं ज्याच्या नावावर हा फॉर्म भरायचा आहे त्याचं बँक खातं असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा बँक हा त्याच्या आधारला बँक खातं हे आधारला लिंक असलेलं महत्त्व आहे, कारण का ते आधार व्हेरीफाय तुमचं केलं जातं. त्यानंतर चौथा पॉईंट आहे इन्कम प्रूफ. तुमचा जो काही इन्कम प्रूफ आहे जो तुम्ही तहसीलदाराकडून घेता इन्कम सर्टिफिकेट ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे हा फॉर्म भरत असताना. त्यानंतर पाचवा जो आहे ते कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट हा जो डॉक्युमेंट आहे कोणासाठी आहे की जो आहे तो कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतो आहे, म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, अशी विशिष्ट कॅटेगरीमध्ये जर तो फॉर्म भरत असेल तर त्याला हा फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सहावा आहे लँड डॉक्युमेंट. लँड डॉक्युमेंट म्हणजे ज्या जागेसाठी म्हणजे हे कोणासाठी आहे तर BLC कॅटेगरीसाठी, म्हणजे मोस्टली ज्यांची स्वतःची जागा आहे ठरवून दिलेल्या स्क्वेअर फुटाची किंवा ठरवून दिलेल्या चौरस मीटरची, तर त्या जागेचं डॉक्युमेंट यांना इथं अपलोड करावं लागणार आहे जर त्या अंतर्गत तो जे आहे ते हा फॉर्म भरत असतील तर.
तसे ते पाहिलं की आपण याला कोणकोणती जी आहे ती डॉक्युमेंट इथं लागतात. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जर खाली आलात तर तुम्हाला तिथं प्रोसीड्सचं बटन दिसेल. तर या प्रोसीडच्या बटनावर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड बटन क्लिक केल्यानंतर साधारणतः तुम्हाला परत एक विंडो ओपन होते. तर ही जी विंडो ओपन होते तर याच्यामध्ये आपण दिलं आहे की एलिजिबिलिटी चेक, म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार जे काही एलिजिबल आहात का, किती कशा प्रकारे एलिजिबल आहात ते तुम्हाला या ठिकाणी आपल्याला हे जे सर्व आहे हे डिटेल आपल्याला या ठिकाणी फिल करायच्या आहेत. तर आता आपण इथं आपण हे सगळं आता भरून घेऊया. तर पहिल्यांदा आपण इथं टाकूया की तुमचं हाऊसहोल्ड किती आहे. तर आता मी साधारणतः इथं माझं जेवढं आहे ते 2 लाख रुपये इथं मी टाकतो आहे. त्यानंतर सिलेक्ट मिशन कंपोनंट, म्हणजे तुम्ही BLCमधून भरताय का AHPमधून भरताय का ISSमधून भरताय, हे स्वतःची जागा आहे किंवा तुम्ही पार्टनरशिपमध्ये भरताय का रेंटल भरताय किंवा तुम्हाला फक्त तुमच्या व्याजावर सबसिडी पाहिजे आहे ते तुम्हाला इथं भरायचं आहे. तर मी आता एक ऑप्शन क्लिक करतो. त्यानंतर डू यू ओन पक्का हाऊस एनिवेअर इन इंडिया, तुमच्या स्वतःच्या नावावर इंडियामध्ये कुठंही घर असेल किंवा आहे का हे तुम्हाला ते विचारते. तर माझं तर नो आहे, त्यामुळे मी इथं नो देतो आहे. त्यानंतर हॅव यू एवेल बेनिफिट अंडर एनी हाऊसिंग स्कीम ऑफ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इन पास्ट 20 इयर्स, म्हणजे जी काही राज्याची किंवा केंद्राची जी घराची स्कीम असते अशा कोणत्याही स्कीममध्ये तुम्ही यापूर्वी अर्ज केला आहे का, तर मी तिथं नो म्हणणार. त्यानंतर हे जर झाल्यानंतर इथं जो खाली बॉक्स आहे त्या बॉक्सचं तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. तर त्या बॉक्स मी आता या ठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर जे आहे ते विंडो जी ओपन झालेली आहे त्यामध्ये कन्सल्ट फॉर द आधार ऑथेंटिकेशन असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर जे आहे तो टाकल्यानंतर इथं प्लीज एंटर नेम ॲज पर आधार. तर हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की या ठिकाणी तुमचं ऑथेंटिकेशन होत असतं, तर ते ऑथेंटिकेशन केलं जातं या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथं तुम्हाला आता टाकायचा आहे. तर आता मी इथं माझा आधार कार्ड नंबर जो आहे तो या ठिकाणी आता टाकून घेतो. आधार कार्ड नंबर तो जो ही जी विंडो जी आहे तिथं आपण आधार कार्ड नंबर आता आपल्याला टाकायचा आहे. नंतर ॲज पर आधार तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आता इथं हे इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रायव्हसीसाठी जी आहे ती इथं ब्लर करणार आहोत किंवा ती इरेज करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती प्रायव्हसी जी आहे ती आपल्या या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर ठिकाणी मला तो आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर लिंक जो आहे तिथं तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं या ठिकाणी टाकायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये तुम्हाला जी आहे ते सर्व जी आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला आता भरायची आहे. तर पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी आहे आपण पाहतोय की प्रेफर व्हर्टिकल ऑफ स्कीम, म्हणजे जी काही योजना तुम्ही घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये येतं की बाबा तुम्ही तुमचं स्वतःचं लँड तुम्ही देताय का लँड जी आहे ती रेंटल याच्यामध्ये जात आहे किंवा फक्त तुम्हाला व्याजावर जी आहे ती स्कीम ही हवी आहे किंवा व्याजावर सबसिडी पाहिजे आहे, ते जे काय आहे ते या ठिकाणी दिसतं आपल्याला. नंतर इथं नेम ऑफ ॲप्लिकंट, ज्यांच्या नावाचं आपण फॉर्म भरतो आहे त्यांचं हे आपण या ठिकाणी नाव लिहितो आहे. त्यानंतर आधार नंबर, त्यांना आपल्याला आधार नंबर हा टाकायचा आहे.
त्यानंतर आहे पॅन कार्ड नंबर, परंतु पॅन कार्ड नंबरच्या पुढे कुठलाही स्टार नाही आहे, म्हणजे पॅन कार्ड नंबर टाकणं हे कंपल्सरी जे आहे ते नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिसते की ते पॅन कार्ड नंबर टाकणं या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर पुढचे ऑप्शन आपण आता पाहूया की पुढं फॉर्ममध्ये आता काय काय भरायचं आहे. त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ, तुम्ही जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला इथं व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर जो पुढचा आपण पाहतोय की जेंडरमध्ये मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर असे 3ही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. त्यानंतर पुढं आपण पाहतोय की मॅरिटल स्टेटस, त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, सिंगल आहात, विंडोवर आहात म्हणजे की विंडो आहात, हे अशा पद्धती म्हणजे विधवा आहे किंवा जे काय अविवाहित आहात तुम्ही, सिंगल आहात की अशा सगळ्या प्रकारची तुमची जी आहे ते मॅरिटल स्टेटस तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढं आहे फादर्स नेम ॲज पर आधार, म्हणजे जे फादर्स नेम आहे ते तुम्हाला या ठिकाणी आधारवर जे काही नाव आहे त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फादर्स आधार नंबर, म्हणजे वडिलांचं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढं ऑप्शन आहे मदर्स नेम ॲज पर आधार, तुमच्या आईचं जे नाव आहे ते तुम्हाला आधार कार्डवर ज्याप्रमाणे आईचं नाव आहे त्या ठिकाणी त्याप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मदर्स आधार नंबर, तुमच्या आईचा जो काही आधारचा नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आता आपण पाहूया की पुढं आता आपल्याकडं काय काय ऑप्शन आपल्याला भरायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढचे आहे की एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आहे तुमचा. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन जर तुम्ही पाहाल तर काय काय ऑप्शन आहेत तर सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे तुम्ही स्वतः सेल्फ एम्प्लॉईड आहात का, स्वतःचा व्यवसाय वगैरे आहेत का, किंवा सॅलरीड आहात का, किंवा रेग्युलर वेजेस तुम्हाला आहेत का, म्हणजे रोजंदारीवर तुम्ही आहात का, लेबर आहात का, तुम्ही कामगार आहात का, किंवा नॉन एम्प्लॉईड म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काम नाही आहे, किंवा बेरोजगार तुम्ही आहात का, किंवा अदरमध्ये पण बरेचसे ऑप्शन तुम्हाला तिथं येतात. तर ते झाल्यानंतर जो पुढचा जो आहे तो ऑक्युपेशन ऑफ द ॲप्लिकंट, तर त्याचं ऑक्युपेशन काय आहे नेमकं, म्हणजे तो जो आहे तो जर समजा व्यवसाय करत असेल तर त्याचा काय व्यवसाय आहे, तर म्हणजे अकाउंट म्हणजे तो काय करतो, तो सर्व इथं त्यांनी इथं ऑप्शन भरपूर असे तुम्हाला दिले आहे. तर तुमच्या याच्यानुसार तो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सॅलरी असेल तर कुठं कंपनीत तुम्ही जॉब करताय, कंपनीचं काय प्रोफाईल आहे किंवा काय आहे, हे सर्व प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला खूप सारे ऑप्शन तुमच्या याच्यानुसार या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जो पुढचा आहे तो आहे हाऊसहोल्ड कॅटेगरी. आता ही जी कॅटेगरी आहे ही EWS, LIG, MIG हे तुमच्या उत्पन्न गटावर अवलंबून असतं. तर या उत्पन्न गटानुसार तुम्हाला ही स्कीम असते. 3 लाख, 6 लाख, 9 लाख. EWS असेल तर 3 लाख, LIG असेल तर 6 लाख आणि MIG असेल तर 9 लाख. तर आपली ही 3 लाखाच्या अंतर्गत कॅटेगरी येते, तेव्हा आपण EWS ही ऑलरेडी आपण पहिल्याच याला सिलेक्ट केलेलं होतं. ते झाल्यानंतर इथं तो आहे वेदर द फॅमिली ओन्स पक्का हाऊस एनिवेअर इन द इंडिया, तुमच्या फॅमिलीच्या नावावर किंवा तुमच्या नावावर पूर्ण इंडियामध्ये कोणतं पक्कं घर आहे का, तर आपण तिथं ऑलरेडी आपण नो म्हणून सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर पुढं ऑप्शन आपण जर पाहिलं तर ॲव्हरेज ॲन्युअल हाऊसहोल्ड इन्कम, तर आपण त्या ठिकाणी याच्यापूर्वीच भरताना 2 लाख हे रुपये आपण भरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला टाकायचं आता जर पुढचाच ऑप्शन आहे ते अपलोड इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे जे काही तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जे काही काढलं असेल तहसीलदाराकडून ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पुढं जर तुम्ही ऑप्शन तसेच पाहायला गेलात तर पुढचं ऑप्शन आपल्याला भरायचं आहे रिलिजन. त्यानंतर तुमचं जे काही रिलिजन आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जे काही ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सीख, जैनिझम, बुद्धिम, जे काय आहे ते सर्व ऑप्शन इथं तुम्ही कोणता तुमचा ऑप्शन आहे धर्मानुसार तो तुम्ही घेऊ शकता. तर पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की डू यू बिलॉंग टू बेनिफिशरी ऑफ PM बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर, अंगणवाडी वर्कर, RTCS अंडर PM विश्वकर्मा, सफाई कर्मी, म्हणजे ह्यापैकी कोणती तरी स्कीम किंवा कोणतीही स्कीम तुम्ही यापूर्वी घेतली आहे का, तर ते तुम्हाला इथं येस ऑर नो ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर आपण इथं नो सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर पुढं जे आहे ते कॅटेगरी तुमची जी आहे ती परत इथं कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्ही हा फॉर्म भरताय, जनरल असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही हा फॉर्म भरताय ते तुम्हाला इथं जे आहे ते सांगायचं आहे.
त्यानंतर पुढं तुम्ही जसं दाशाल याच्यामध्ये तर इथं लिहिलेलं आहे वेदर रिसिडिंग आउटसाइड सिटी टाउन ULB बट विदिन द नोटिफाईड प्लॅनिंग डेव्हलपमेंट एरिया अंडर द डिस्ट्रिक्ट ऑफ द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी स्पेशल एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जे आहे ते तुम्ही जे औद्योगिक विकास क्षेत्र आहे किंवा विशेष क्षेत्र आहे त्यात तुम्ही कोणतीही योजना घेतलेली आहे का, तर तिथं आपण या ठिकाणी नो केलेलं आहे. त्यानंतर पुढं जर तुम्हाला आहे ती आपण पाहणार आहोत की पुढं आपल्याला काय ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये पुढं जे ऑप्शन आहेत ते लिहिले आहे ते प्रेझेंट ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स वर्तमान पत्ता आणि समर्पक जे आहे ते द्यायचे आपल्याला. त्यानंतर इथं जे काही हाऊस फ्लॅट नंबर तुमचा जो काय आहे आता तुम्ही जे जर राहताय तो तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे. त्यानंतर हाऊस नंबर किंवा फ्लॅट नंबर आला. त्यानंतर नेम ऑफ द स्ट्रीट जे आहे ते गल्ली असेल तुमची आळी असेल जे काय रोड असेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. नेम ऑफ द स्ट्रीट जे काही समजा रोडला नाव असेल SB रोड GM रोड अशी नाव जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर पुढं आहे स्टेट नेम म्हणजे कोणत्या स्टेटच्या अंडर तुम्ही हा फॉर्म आता भरताय. त्यानंतर जे आहे ते तुम्हाला स्टेट तुम्हाला नेम झाल्यानंतर जे तुम्ही पुढे गेलात तुम्ही तर पुढं जे आपल्याला आहे ते डिस्ट्रिक्ट नेम जे काय डिस्ट्रिक्ट नेम आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमची जी काही सिटी आहे त्या सिटी नेम टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही तर पुढे तसंच जर गेला त्या ठिकाणी तुम्हाला पिनकोड आहे तो टाकायचा आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचं आहे. पुढं जो ऑप्शन तुम्ही पाहिलं तर ईमेल ॲड्रेस आहे, परंतु ईमेल ॲड्रेस हा ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जर नसला तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर पुढं तुम्हाला आहे की पुढचा ऑप्शन जो आहे तो हाऊसिंग कन्स्ट्रक्शन साईड जो आहे तो म्हणजे हे कोणासाठी ऑप्शन आहे की ज्यांची स्वतःची जागा आहे जे स्वतः जागा देणार आहे घर बांधण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी तो ॲड्रेस त्यांना इथं द्यायचा आहे. किंवा दुसरी गोष्ट कोणासाठी आहे की ज्यांचं कन्स्ट्रक्शन तिथं होणार आहे किंवा ज्या फ्लॅट त्यांनी घेतला आहे किंवा जो घ्यायचा आहे फ्लॅट त्याचा ॲड्रेस नेमका काय आहे तो ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. तर इथं पण सेम जे ऑप्शन आहेत ते मागच्यासारखे सेम ऑप्शन तुम्हाला जे आहे ते ॲड्रेसचे भरायचे आहेत. आता आपण पुढं जाऊया. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर इथं म्हटलेलं आहे बघा अपलोड द लँड डॉक्युमेंट म्हणजे हे लँड डॉक्युमेंट कोणाला अपलोड करायचं आहे तर ज्यांची स्वतःची जागा आहे आणि जे फक्त ही स्कीम स्वतः जागेवर घेत आहे की या जागेच्या अंतर्गत घेत आहे. म्हणजे आपण जो पहिला प्रकार पाहिला त्या प्रकाराअंतर्गत मोस्टली तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे ते इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलं आहे त्याने की नंबर ऑफ द इयर्स स्टे इन द प्रेझेंट टाउन अँड सिटी सध्याच्या शहरामध्ये तुम्ही किती दिवसापासून किती वर्षापासून राहत आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर इथं दिलं आहे प्रेझेंट हाऊस ओनरशिप मी ज्या घरात राहतात ते तुम्ही स्वतःचं आहे रेंटेड आहे की नो हाऊस म्हणजे तुम्हाला हाऊस नाही आहे. तर अशा प्रकारे ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण पुढं जाऊया. पुढं जो फॉर्म भरताना आपल्याला लक्षात ठेवायची माहिती आहे ते म्हणजे फॅमिली मेंबर डिटेल. तर या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आपण डॉक्युमेंटमध्ये की सगळ्या फॅमिली मेंबरचे तुम्हाला आधार कार्ड घेऊन बसायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचं नाव त्याची डेट ऑफ बर्थ तुमचं काय रिलेशन काय आहे त्यानंतर जेंडर काय आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर त्याचा व्यवसाय काय आहे ऑक्युपेशन काय आहे हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत आणि ते तुम्हाला ॲडवर क्लिक करत सर्वांचे डिटेल तुम्हाला ॲड करत जायचं आहे. तर पुढं याच्यामध्ये काय आहे तर बँक डिटेल ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडं खातं असणं आवश्यक आहे ज्याला फॉर्म भरायचा आहे. त्यावेळी इथं बँक नंबर आहे त्यानंतर परत रिकन्फर्म करायचं आहे बँक अकाउंट नंबर त्यानंतर त्याचा IFSC कोड टाकायचा आहे. हे सगळ्या डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतो गेट बँक डिटेल. हे भरल्यानंतर त्या IFSC कोड वगैरे सगळी नावं तुम्ही व्यवस्थित भरली असेल तर तुमचं इथं बँकेचं नाव आणि ब्रांचचं नाव या ठिकाणी तुम्हाला येतं. तर पुढं आपण गेल्यानंतर शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही पाहताना इथं म्हटलेलं आहे की हॅव यू अवेल बेनिफिट ऑफ अंडर सेंट्रल स्टेट स्पॉन्सर स्कीम सच ॲज अमृत 2.0 SBL अर्बन 2.0 डे NULM NHM PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना आयुष्यमान भारत उज्ज्वल योजना उज्ज्वला. त्याच्यापैकी कोणत्याही तुम्ही स्कीमचा लाभ घेतला असेल तर ती तुम्हाला इथं जाहीर करायचं आहे किंवा इथं तुम्हाला सांगायचं आहे तर मी कोणत्याही याच्या स्कीमचा लाभ घेतलेला नाही आहे किंवा तुम्हाला जे काही घ्यायचं आहे किंवा नाही हे तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. आता हे सगळी माहिती तुम्ही जर व्यवस्थित भरली असेल कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एरर आला नसेल तर ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर लास्टला तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे की आय हिअर बाय टू डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड हिअर अबो इज करेक्ट.
तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगायचं आहे की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला करेक्ट दिली आहे. हे सगळं केल्यानंतर इथं 3 ऑप्शन तुम्हाला येतात. एक म्हणजे इथं जे ऑप्शन काय येतात तर ते आपण पाहिलं त्याच्यात शेवटी 3 ऑप्शन येतात. ते म्हणजे सेव्ह करा, प्रिव्ह्यू करा किंवा कॅन्सल करा. अशा प्रकारचे 3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सेव्ह, प्रिव्ह्यू आणि कॅन्सल. तर प्रिव्ह्यू तुम्ही करू शकता किंवा भरलेली माहिती मी बरोबर भरली आहे का किंवा चुकीची भरली आहे का, काही कमी करेक्शन आहे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये करू शकता. परंतु एकदा माझं तुम्ही सेव्ह जर केलं तर तुम्हाला ते बदलता येणार नाही. मग सेव्ह नंतर पुढची प्रोसेस काय होते तर सेव्ह केल्यानंतर जे आहे ते पूर्ण ते जे डिपार्टमेंट आहे किंवा त्या तिथली लोक जे आहे ते तुमचं पूर्ण हे सर्वेक्षण करणार आणि त्या सर्वेक्षणनुसार तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला त्यांच्याद्वारे मेसेज असेल किंवा मेल असेल अशा गोष्टी तुम्हाला येतात आणि मग तुम्हाला ते कळतं किंवा त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला ही स्कीम तुम्ही घेऊ शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की कशा प्रकारे तुम्ही जी आहे ती ही योजना जी आहे प्रधानमंत्री 2.0 अर्बन ही योजना तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता आणि हा फॉर्म तुम्ही कशाप्रकारे भरू शकता.